नमस्कार, मी देवहूती आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली। शरद पवार यांचा 50 ते 60 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव आहे। तळहातावरील रेषेप्रमाणे शरद पवार महाराष्ट्राला ओळखतात। जाणता राजा ही उपाधीही मराठी माध्यमांकडून त्यांना मिळाली आहे। अशा जाणत्या राजाला मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं कधीच वाटलं नाही। शरद पवार 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। त्यांना कधीही आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही। तरी त्यांची इच्छा असती, त्यांनी प्रयत्न केले असते तर मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यावेळेस मार्गी लागला असता। 1999 ते 2014 पर्यंत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस सोबत सत्तेत होता। त्यावेळीही त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरता आला असता। काँग्रेसने विरोध केला असता तर सरकारमधून बाहेर पडून त्यांना आपण मराठा आरक्षणासाठी सत्तेवर लाथ मारलीये हे दाखवता आलं असतं। परंतु शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी काहीच का केलं नाही असा प्रश्न मराठा समाजातून विचारला जाऊ लागला। शालिनीताई पाटील या साताऱ्याच्या कोरेगाव मधून राष्ट्रवादीच्या आमदार असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी ठाम भूमिका घेतली होती। परंतु हे आपल्या पक्षाचं धोरण नाही असं सांगून शरद पवारांनी शालिनीताईंची पक्षातून हकलपट्टी केली होती। मराठा आरक्षणाचे खंदे पुरस्कर्ते नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांवर मराठा आरक्षणासंदर्भाचे आरोप केले। त्यांना शरद पवारांनी काहीही उत्तर दिलं नाही। आपल्या 60 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून शरद पवारांनी काहीही प्रयत्न केले नाहीत। मग आत्ताच मनोज जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते कोणावर निशाणा साधतायत? अंतरवली सराटी इथे गेल्यानंतर मनोज जरांगेंबरोबर त्यांचं कानात काय हितगुज चाललं होतं? 2019 ला देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले असते तर त्यांनी सुप्रीम कोर्टातही मराठा आरक्षण टिकवलं असतं। या भीतीमुळे शरद पवारांनी महाविकास आघाडी बनवण्याचा घाट घातला होता का? भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही असं शरद पवारांच्या मनात होतं का? असे सगळे प्रश्न आता जनतेतून विचारले जाऊ लागलेत।